नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तब्बल 7 जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात निसर्गाचं जे अकराळ विकराळ रूप पाहायला मिळणार आहे ते पाहून भल्याभल्यांना मोठा धक्का बसेल। आताच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार हवामान अभ्यासक पंजाबराव डक ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्यांच्या अंदाजाचे पालन करतात, कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज कधीही चुकत नाही। तर मित्रांनो, त्यांनी आताच्या घडीला एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा इशारा दिला आहे। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वादळी वारे, आभाळातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गारा आणि अवघ्या एका रात्रीत उभ्या पिकांचं होणारं लाखो रुपयांचं नुकसान, हे सगळं भयानक संकट आता तुमच्या दारावर येऊन ठेपलंय का? हे वादळी वारे तुमच्या जिल्ह्याच्या दिशेने तर सरकत नाहीत ना? ते 7 हाय अलर्ट जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं गाव या यादीत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सूनची ओढ असलेल्या शेतकरी बांधवांना आता चिंता लागली आहे ते आसमानी संकटातून स्वतःचा जीव आणि पिकांचे पैसे वाचवण्याची। कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना कोणता हुकुमी उपाय सांगितला आहे हे सगळं अगदी आपण सविस्तरपणे, थोडक्यात आणि स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता शेतकरी बांधवांनो आणि सुजाण नागरिकांनो, आता तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करा। सकाळी 7 वाजता सूर्यदेवाने आग ओकायला सुरुवात केली आहे, कडक ऊन पडलंय, तर दुपारी 12 वाजता प्रचंड घाम आणि असह्य उकाड्याने अंगाची लाही होते। पण संध्याकाळी 5 वाजता अचानक निसर्गाचं रूप बदलताना दिसणार आहे। आभाळात काळेकुट्ट ढग दाटून येतात आणि रात्री 8 वाजता ढगांच्या गडगडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। तर मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रात आता या क्षणाला घडतंय। निसर्गाचा हा चमत्कार पाहून भले हवामान शास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत। मनात प्रश्न पडतो ना की नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रात यंदा मान्सून कधी येणार आणि हे असं विचित्र अविचित्र प्रकारचं वातावरण कशामुळे होत आहे याचा संपूर्ण आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या विश्लेषणानुसार सध्या अरबी समुद्राच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त आणि आर्द्रतेचे वारे महाराष्ट्राच्या जमिनीकडे सरकत आहेत। दुसरीकडे उन्हाळ्यामुळे महाराष्ट्रातील जमीन कमालीची तापलेली आहे। तापमान 40 अंशाच्या वर गेले। जेव्हा ही उष्णता आणि समुद्रावरून आलेली आर्द्रता एकत्र येतात तेव्हा स्थानिक पातळीवर म्हणजेच लोकल लेवलवर अवघ्या काही तासात प्रचंड शक्तिशाली वादळी ढग तयार होतात आणि या ढगांची उंची जास्त असल्यामुळे त्यातून फक्त पाऊस पडत नाही तर गारांची निर्मिती होते। तर मित्रांनो, हा साधा पाऊस नाही, हा निसर्गाचा कॉम्बो अटॅक आहे। पाऊस, वेगवान वारे, विजांचा कडकडाट आणि सोबतीला गारपीट, हे चारी संकट जेव्हा एकत्र येतात तेव्हा सर्व नागरिक अस्वस्थ होतात। शेतकऱ्याने घाम गाळून महिनाभर केलेली मेहनत अवघ्या अर्ध्या तासात मातीत मिसळते। पण आता सर्वात मोठा प्रश्न, हे संकट कुठे गोंगावतंय? ते 7 जिल्हे कोणते आहेत? ते 7 जिल्हे मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण नीट ऐका। मी जेव्हा 5व्या जिल्ह्याचं नाव सांगेन तेव्हा विदर्भातील आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकेल। ते नाव काय आहे पाहूयात पुढच्या काही सेकंदात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येऊया। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आजच्या ताज्या बुलेटिनमध्ये ज्या 7 जिल्ह्यांना धोक्याचा कंदील दाखवला आहे त्यांची यादी आता तुमच्या समोर येत आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव येताच सावधान व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना लगेच फॉरवर्ड करा। या यादीत पहिलं नाव आहे छत्रपती संभाजीनगर। होय मित्रांनो, या यादीत पहिलं नाव आहे छत्रपती संभाजीनगर। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या जिल्ह्यात
ताशी 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल. विशेषतः ग्रामीण भागातील कच्ची घरे, शेतातील शेड आणि शहरातील मोठे होर्डिंग्स यांना या वाऱ्याचा मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर नागरिकांनी झाडाखाली उभे राहणे टाळावे, असे सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे. आता मित्रांनो, दुसरा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक आणि खरीप उन्हाळी पिकांचे शेतकरी आताच सावध व्हा. या भागात विजांचा कडकडाट प्रचंड असणार आहे आणि काही तालुक्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जर तुमचा कोणताही शेतमाल उघड्यावर असेल तर आत्ताच्या आत्ता तिथे फोन करा आणि तो माल सुरक्षित छताखाली ठेवा. मित्रांनो, नंबर 3चा जिल्हा येतो बीड. तिसरा हाय अलर्ट जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाला शेती करणाऱ्यांवर अवकाळीचे सावट आहे. सोसाट्याचा वारा पिकांना जमिनीवर झोपवू शकतो. बीडच्या नागरिकांनी विजा चमकत असताना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर टाळणे गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आताचा मोठा इशारा दिला आहे. मित्रांनो, आता नंबर 4चा जिल्हा येतो परभणी. चौथा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यात आज रात्री उशिरा किंवा मध्यरात्री सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. वातावरणात दुपारपासूनच कमालीचा बदल झाला असून ढगांची दाटी झाली आहे. ते शेतकरी किंवा मजूर शेतात काम करत आहेत त्यांनी सूर्य मावळायच्या आत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. आणि आता ते 5वं नाव, ज्याची मी तुम्हाला मगाशी वाट पाहायला सांगितली होती. विदर्भाच्या वेशीवर असलेला हा महत्त्वाचा जिल्हा. मित्रांनो, नंबर 5चा जिल्हा येतो बुलढाणा. होय, बुलढाणा जिल्ह्याला पंजाबराव डक यांनी सर्वात मोठा इशारा दिला आहे. या भागात गारपिटीचा जोर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील संत्रा आणि लिंबू बागायतदार शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चिंताजनक बातमी आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. आता नंबर 6चा जिल्हा आहे अकोला. 6वा जिल्हा आहे अकोला. अकोल्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. उन्हाचा चटका तीव्र आहे, पण या उष्णतेमुळे इथे वादळी ढग वेगाने तयार होत आहेत. कापूस उत्पादक आणि उन्हाळी पिकांच्या शेतकऱ्यांनी आतोनात काळजी घ्यावी, कारण अचानक येणारा पाऊस धावपळ उडवून देईल. आणि मित्रांनो, आता 7वा जिल्हा, अंतिम जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यात पावसासोबत विजा पडण्याचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. वाशिममधील वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांनी आणि गुरे चारणाऱ्या बांधवांनी उघड्या माळावर थांबणे पूर्णपणे टाळावे. हे 7 जिल्हे तर धोक्याच्या छायेत आहेत, पण या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तुमच्या शेतीचे नक्की कशा प्रकारे नुकसान होऊ शकते आणि डोळ्यादेखत होणारे हे लाखो रुपयांचे नुकसान थांबवण्यासाठी आपल्याला कोणती खबरदारी घ्यावी लागेल, पाहूयात पुढच्या फक्त 3 मिनिटात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत व्हिडिओ बघितलाय तर शेवटची महत्त्वाची बातमी चुकवू नका. शेतकरी बांधवांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे स्वतः मातीतले माणूस आहेत, शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत. म्हणूनच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना जागे करतात. चला पाहूया या 7 जिल्ह्यांमधील कोणत्या पिकांवर हे अस्मानी संकट थेट घालणार आहे. नंबर 1, उन्हाळी पिके. बाजरी, भुईमूग, मका. सध्या शेतामध्ये उन्हाळी बाजरी, भुईमूग आणि मक्याची पिके काढणीच्या किंवा दाणे भरणाऱ्या अवस्थेत आहेत. ताशी 60 किलोमीटर वेगाने जेव्हा वारा वाहतो तेव्हा ही पिके जमिनीवर आडवी होतात. एकदा पीक जमिनीला टेकलं की जमिनीतील ओलसरपणामुळे त्याला बुरशी लागते, दाणे काळे पडतात आणि पिकाचा पेंडाही जनावरांच्या खाण्यालगत लागत नाही. नंबर 2, फळबागांचा थरार. फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी तर हा पाऊस नाही तर रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या बागेचा अंत ठरू शकतात. आंब्याचा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे, पण जर आंब्यावर गारा पडल्या तर त्या फळाला डाग पडतात
असा डागाळलेला आंबा मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकला जातो. मोसंबी आणि डाळिंबच्या कळ्या गळून पडतात, ज्यामुळे पुढच्या संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडतं. मित्रांनो, नंबर 3, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दुरावस्था. अनेक शेतकरी आपला हरभरा, गहू किंवा शिल्लक असलेला कापूस विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये वाहने घेऊन उभे आहेत. अनेक ठिकाणी शेतमाल उघड्यावर पडून आहे. अचानक आलेला पावसात हा माल भिजला की त्याची कॉटन क्वालिटी खराब होते, धान्याला मोड येतात आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जाते. तर बांधवांनो, निसर्गाचा नियम आहे, त्याच्याशी आपण ताकदीने लढू शकत नाही, पण विज्ञानाची आणि हवामान अंदाजाची साथ घेऊन आपण आपले होणारे नुकसान 50 ते 90% कमी करू शकतो. आणि हीच योग्य वेळ आहे. तर शेतकरी बांधवांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेले हे 5 उपाय तुमच्या मोबाईलमध्ये लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. हे उपाय कदाचित कोणाचा तरी जीव आणि घरचा पैसा वाचवू शकतात. मित्रांनो, आता उपाय नंबर 1, विजांपासून स्वतःला वाचवा. जेव्हा आकाशामध्ये ढगांचा गडगडाट सुरू होईल तेव्हा या 7 जिल्ह्यांमधील बांधवांनी उघड्या शेतात किंवा माळावर मोबाईल फोनवर अजिबात बोलू नका. मोबाईलच्या लहरीमुळे वीज आकर्षित होऊ शकते. तसेच विजा चमकत असताना कोणत्याही मोठ्या झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा लोखंडी पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका. तात्काळ पक्क्या घरात किंवा इमारतीचा आसरा घ्या. उपाय नंबर 2, मुक्या जनावरांना सुरक्षित करा. अनेक शेतकरी आपले गुरेढोरे शेतात झाडाला बांधून ठेवतात. लक्षात ठेवा, झाडावर वीज पडण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त असते. त्यामुळे वादळ सुरू होण्यापूर्वी आपल्या गायी, म्हशी आणि बैलांना पक्क्या सिमेंटच्या गोठ्यात किंवा सुरक्षित बंदिस्त जागी हलवा. उपाय नंबर 3, शेतमालाला ताडपत्रीचे कवच द्या. शेतात कापून ठेवलेली पिके किंवा गोळा केलेले धान्य आत्ताच सुरक्षित ठिकाणी प्लास्टिक ताडपत्रीने व्यवस्थित झाकून घ्या. जर तुमचा माल बाजार समितीत असेल तर तिथे स्वतः उपस्थित राहून किंवा तिथल्या प्रतिनिधीला सांगून माल सुरक्षित असल्याची खात्री करा. नंबर 4, आज रात्रीचा प्रवास पूर्णपणे टाळा. तर मित्रांनो, या 7 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना विनंती आहे की आज संध्याकाळनंतर लांबचा प्रवास टाळा. प्रवासात असताना वादळ किंवा गारपीट सुरू झाल्यास गाडी मोठ्या झाडाखाली किंवा कमकुवत होर्डिंगखाली उभी करू नका. रस्त्यावरील ओढे, नाले किंवा पूल ओलांडताना पाण्याचा अंदाज घेतल्याशिवाय गाडी पुढे नेऊ नका. मित्रांनो, आता नंबर 5चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. माहितीचे जाळे पसरा. तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांना आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना ह्या हवामान बदलाची कल्पना द्या, कारण वेळेवर मिळालेली अचूक माहिती हेच संकटाच्या काळात सर्वात मोठे शस्त्र ठरते. तर बांधवांनो, निसर्ग लहरी आहे. तो दरवर्षी आपली परीक्षा घेतो, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी. पण महाराष्ट्राची माती खूप घट्ट आहे. आपण संकटांना घाबरून हारणारे नाही. आपण आधी सावध राहतो, नियोजन करतो, लढतो आणि पुन्हा फिनिक्स पक्षासारखे भरारी घेतो. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला हा गंभीर अंदाज पुढील 24 ते 48 तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा. जाता जाता एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची विनंती. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या गावातील ग्रुपला, शेतकरी मित्राला आणि नातेवाईकांना आत्ताच शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कदाचित कोणा एका गरीब शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. तर मित्रांनो, हवामानाच्या अशाच ताज्या, वेगवान, अतिशय अचूक आणि पंजाबराव डक यांच्या सर्व अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.